मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडे राणी आणि इंद्र त्यांच्या घरामध्ये त्या बाईच्या कलेमीच्या घरामध्ये शोधत असतात, काही सापडतं का काय. तर ते बघत असतात. तर इकडं राणी आणि इंद्र दोघं शोधत असताना ते आता अचानक तिथे सकाळ होती आणि सकाळी सकाळी आता ते दोघे सगळे कामं करून घेतात. आता राणी सगळे घर झाडून काढते, पाणी आणायला जातात दोघेजण आणि रात्रभर त्या मिरच्या कुडून ठेवलेल्या असतात. तर जी नलिनीबाई आहे कमलबाई ती येते आणि आता ती तिथे येऊन बघते. तर ती म्हणते की ह्यांनी जर आता आहे ना मिरच्या जर खोडून नसं ठेवलं ना तर बघते मी यांच्याकडे, यांना माहीत नाही ही कमलबाई काय चीज आहे ते, असं म्हणते. आणि आता ती तिथे येते आणि ती त्या जो पोतं असतात बघते तर त्यामध्ये सगळ्या मिरच्याचं व्यवस्थित करून ठेवलेल्या असतात. तर ती म्हणते की हे तर कामाची पोरं निघलेत. तेवढ्यात राणी आणि इंद्र तिकडून पाणी घेऊन येतात. त्यांना बघून तर ती म्हणते की पोरांनो तुम्ही पाणी घेऊन आलायत का. तर आता ती म्हणते की हो. तर ते म्हणतात की राणी म्हणते आता काय काम करायचं पुढचं सांगा आम्हाला. तर आता ती म्हणते की काय काम करायचं म्हणजे. तर राणी म्हणते हे बघा मी आता घरं वगैरे केर वगैरे सगळं काढलंय, सगळं झालेलं आहे. तर आता लगेच पाणी पण आणून ठेवलंय आता. तर आता ती म्हणते की पोरांनो किती काम केले हो तुम्ही, माझ्यासाठी कोणी परकं आहे, तुम्ही एवढे तरी केलं काम, असं म्हणते. आणि ती खूप तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं, ती बसते तिथे. तर आता राणी म्हणते थांबा मी तुमच्यासाठी गरमागरम चहा करून आणते. आणि आता इंद्र म्हणतो रडू नका ना, कशाला रडताय. तर आता राणी चहा घेऊन येते, चहा देते. ती म्हणते काय पोरी तुझ्या हाताला काय चव आहे गं, काय भारी चहा बनवून आणलाय तू. तर राणी म्हणते की हो मग. तर आता ती चहा वगैरे पिते आणि आता ती म्हणत असते, राणी त्या म्हणतात की काय हो तुम्हाला कसं वाटतं इथे एकटे राहतात, करमतं तुम्हाला इथे, असं ती राणी ते म्हणत असतात. तर आता राणीला ती म्हणते की हे बघा काय गं राणी काही नाही, बघ तू काळजी करू नको. आता मी तुम्हाला दोघांना खरंच तुमच्यासारखे माणसं खरंच खूप प्रेमळ माणसं भेटायला पण नशीब लागतं. मला असं वाटलं तुमच्या दोघांकडे बघून कसे असताल तुम्ही, पण खरंच खूप चांगले आहात तुम्ही हा. खरंच मला ह्या दगडाला पण पाजर फोडला पोरी, तू इतकी भारी पोरगी आहेस तू, असं म्हणत असते. आणि आता राणी इंद्र म्हणतात की हो. तर आता राणी इंद्र म्हणतात आता आम्हाला जावं लागेल, आम्हाला निघावं लागेल इथून, असं बोलत असतात. तर इकडे आता जे आबा आहेत त्यांना आता तिथून जायचं असतं. तर विक्रांतची गाडी येते, ते विक्रांतला सॅल्यूट वगैरे करतात. विक्रांत म्हणतो की असा सॅल्यूट करायचा माझ्या गाडीला मी दिसल्यावरती, असं म्हणतो. आणि विक्रांत तिथून जातो. जे बुवा आहेत आबा आहेत, आबा ती देवबा असतात. तेवढं ते रतन येतो. रतनला ते म्हणतात रतन हे बघ, हे तर काठी टोपी ते त्याला कपडे ते काढून देतात आणि ते कपडे घालतो. तर इकडे जी राणीची आई आहे ती आता बुवांना शोधत असते, बुवा कुठं गेले नेमकं ते बघत असते. तर आता आबा रोड निघालेली असते, रोडनी पै चाललेली असते. आणि ते आता म्हणत असतात की आता मला या माणसाला जर भेटायचं असेल डील करण्याला तर साताऱ्याच्या बाहेर भेटावं लागेल, कारण साताऱ्याच्या आतमध्ये मला भेटता येणार नाही, असं म्हणतो. आणि ते आता आबा पण रोडनी पै चाललेले असतात. तर इकडे जो रतन आहे तो गेटवर थांबलेला असतो. तेवढा दादासाहेब महाडिक ते नेमकं झोपाळ्यात बसायला बाहेर येतात. आणि ते झोपाळ्यात बसत असतात तेवढ्यात ते तिथे यांना बघतात. त्या याच्याकडे यायला लागतात, आबा म्हणून त्या रतनकडे वॉचमनकडे यायला लागतात. आणि आता एवढं तिथे आता ती मालती बघते, मालती लगेच भांडे खाली आदळते आणि म्हणते की आता जर यांनी बघितलं ना तर खूप अवघड होईल. दादासाहेब महाडिक तिकडे न जाता लगेच इकडे येतात जी मालती आहे तिच्याकडे आणि म्हणते काय गं तुला नीट काम करता येत नाही का, हा असं काय काम करते गं, तिला बोलतात. आणि इकडे आता जो रतन आहे तो गेटवर उभा असतो, ते लगेच आबा ते चेंज करतात. इकडे जे आबा आहेत जे आबा आहेत ते आबा त्या डील करणाऱ्या माणसाला भेटतात आणि भेटल्यावर त्याच्याशी बोलतात. त्याला म्हणतात की डील कॅन्सल करा ना प्लीज, माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर तो म्हणतो की आज नाही पण मी उद्या ही डील करेल. तर आबा म्हणतात ठीक आहे. तर आता आबा म्हणतात आजची उद्या ढकलली बरं झालं. आबा पण घरी येतात आणि ते लगेच रतन निघून जातो आणि आबा तिथे येऊन उभा असतात. आणि दादासाहेब माडिक जातात आणि म्हणतात काय रे काय झालं माझ्याकडे कशाला आलात, आबा विचारतात. तर आता ते म्हणतात काय नाही तू गेला का जिवंत बघायला आलो, असं म्हणतात. राणी इंद्र पण आता तिच्या घरून निघतात आणि राणी इंद्र त्या बाईचा आशीर्वाद घेतात आणि रोडनी चाललेली असतात. तर चला बघूया पुढील भागात काय घडणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.